लास्ट व्हिडिओमध्ये आपण बँक अकाउंट बद्दल जाणून घेतलं. जर आधीचे व्हिडिओज मिस झाले असतील तर जाऊन बघून या. दिस इज डे 6 ऑफ 90 डेज टू फायनान्शियल लिटरसी सिरीज. आज आपण बोलणार आहोत आरडी वर्सेस एफडी बद्दल आणि जाणून घेणार आहोत विच वन इज बेटर. तर लास्ट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आरडी मध्ये तुम्ही एक फिक्स अमाऊंट एका फिक्स टाइम पिरियडसाठी इन्व्हेस्ट करतात आणि ॲट द टाइम ऑफ मॅच्युरिटी तुम्हाला तुमचं प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट एकसाथ मिळतं. एफडी पण सेमच आहे, बट त्यात तुम्ही एक लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करता. सो आता या दोघांपैकी कुठचं बेटर आहे? आरडी आणि एफडीचे रेट्स अँड रिटर्न्स ऑलमोस्ट सेम असतात, बट जर तुमच्याकडे एक लमसम अमाऊंट नसेल तर तुम्ही मंथली इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा तेवढेच रिटर्न मिळवू शकता. आरडी शॉर्ट टर्म गोल्स अचीव्ह करण्यासाठी वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, आता नेक्स्ट इयर तुम्हाला एक नवीन आयफोन घ्यायचा असेल, सो तुम्ही आताच 5,000 रुपीज आरडीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, ज्याचे रिटर्न्स तुम्हाला तुम्ही ठरवल्या टाइम पिरियडनुसार मिळतील. याने अचानक एक मोठी रक्कम जमवण्याचा स्ट्रेस वाचतो. सो मॉरल ऑफ द स्टोरी इज, शॉर्ट टर्म गोलसाठी आरडी इज अ बेटर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आणि लॉंग टर्म गोलसाठी एफडी पेक्षा म्युच्युअल फंड एसआयपी इज अ बेटर ऑप्शन. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करून दुसऱ्यांपर्यंत पण पोहोचवा आणि असेच एज्युकेशनल रीलसाठी फॉलो करा.